तू काय माझी बरोबरी करतेयस? अगं तुझी आणि माझी बरोबरी कुठल्या बाबतीत होऊ शकत नाही. अगदी खरंय तुमचं. स्वतःच्या स्वार्थासाठी मला तुमच्यासारखं पायरी सोडून खाली येणं जमलंच नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं, मी जे दिलंय ते तुम्ही कधीच देऊ शकणार नाही. आई, तुम्ही बारशाला यायचंय. मी वाट बघते तुमची. बरं, घरात खूप कामं पडली आहेत. मी ठेवू फोन? बरं बरं, भेटू. कोण आहेस तू? कोण म्हणजे? मुक्ता. मुक्ता आहे मी. ते ठाव आहे मला, पण तू नक्की कोण आहेस आणि इथं कशा पायी आली आहेस? मी इथे आली आहे. तू कोण आहेस हे जेव्हा तुझ्या तोंडातनं बाहेर पडत तेव्हा या घरातून हाकलून देऊ तुला आम्ही. मी इथे आले घर कामासाठी. आबासाहेब, मी काय म्हणते, तसं असेल तर आपण चायनीजचा बेत करूयात का? घुगरी आणि खीर केली तर? घुगरी आणि खीर करावी का? नाही, म्हणजे रिवाजाप्रमाणे घुगरी आणि खिरीचाच भेद असतो बारशाला. तसा रिवाजच चालत आलाय. असं आहे वय? अरे मग हे बेस आहे की. ह्यांनी जेव्हा हे चॅनल सुरू केलं तेव्हा त्यांचा एक खूप जुना मित्र त्यांचा पार्टनर होता. अनंत मोहिते असं त्यांचं नाव होतं. त्यांच्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे? मधल्या काळात मी साहेबांबरोबर नव्हतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. पण मॅडम, त्यावेळेला साहेबांबरोबर असलेल्या काही लोकांना मी ओळखतो. त्यांच्याकडून या अनंत मोहितेंची काही माहिती मिळते का याचा मी प्रयत्न करतो. एकतर गेल्या महिन्याचा व्याज दिलं नाही तू, त्यात काल दांडी मारलीस. हिम्मत कशी झाली तुझी? गंगूची तब्येत लय बिघडली होती. तुझ्यामुळे आमचं किती नुकसान झालं माहितीये तुला? उद्यापासून कामावर याची गरज नाही. कायमची सुट्टी तुला आता. चाल. नाही धनी, हे तुला एकदा सांगितलं. अरे जाऊ दे ना, बायको आजारी होती त्यांची. ये तू गप्प बस. बऱ्या मुलांनी आज जा. चाल. काय इकडं तुला सांगितलं चाल. मोहितेंबद्दल चौकशी केली मी. मोहितेंबद्दल? मग काय त्यांच्याबद्दल काही समजलं? काही लोक म्हणतात की ते ऍक्सिडेंट मध्ये गेले, तर काही लोक म्हणतात की त्यांचा स्मृतिभ्रंश झाला होता. एक अपत्य होतं त्यांना. मग त्यांना शोधून काढलं तर काही? मोहिते गेल्यानंतर त्यांची पत्नी त्यांच्या त्या अपत्याला घेऊन कुठे गेली कुणालाच माहिती नाही. पण अभ्यंकर साहेब, त्यांना शोधून काढावं लागेल हो. ह्यांची ही शेवटची इच्छा होती. मी त्यांचा शोध घेतच राहीन आणि जशी मला थोडीशी ही माहिती मिळाली की मी ताबडतोब तुम्हाला इन्फॉर्म करेन.